जाऊ द्या, नाही मिळत, आपल्या हातात नाही, आपल्या हातात नाही. हे आपलं आयुष्य अगोदर लिहिलेलं आहे. साधू संतांनी लिहून ठेवलं की प्रारब्धाची रचना अगोदर आहे. आयुष्य ठरून आहे, नंतर शरीर आहे. अगोदर आपलं नशीब, कपाळ, ललाट रेषा, हस्तरेषा तयार आहे. प्रारब्ध पहिले रचा, फिर रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर. आलेला वेळ वायाला घालू नका, एवढंच सांगणं याच्यातून. आलेला वेळ, जीवनात मिळालेला वेळ, 80-90 वर्षाची उभारणी करताना या कुटुंबाला शिवाजी आबांनी दिलेला वेळ आज यांच्या डोळ्यात पाणी आणण्याला कारण आहे. विठ्ठल हो, बापाने, वडिलांनी, ज्येष्ठांनी आदर्श जीवनाने दिलेला वेळ आहे तो, सामान्य नाही तो. मोठ्यांकडे पाहून वडीलपणा आठवतो व मोठ्यांकडे पाहून आदर्श जीवन दिसत असतं. त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न घरातली लहान माणसं करत असतात. आणि हे महत्वाचं आहे, ज्यांनी वेळ दिला त्यांनाही विसरू नका. आणि आजची वेळ पुन्हा कधीच येणार नाही, म्हणून ही पण विसरू नका. वेळ महत्वाची आहे. आणि बसल्या बसल्या कुणाच्या पुटाळ्या अजिबात करू नाही, अवघड आहे. वेळ मिळाला पण वेळ घालवायचा चालू आहे अमोल महाराज. बस वेळ घालवायलाच चाललंय सगळं, वेळ घालवतात महाराज. आणि काय, कोणा संतांनी सगळं सांगून ठेवलं, कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा. साधू संतांनी भक्तीचा प्रचार करताना भक्ती संप्रदायात स्वतःचा हिताचा विचार केला. हित देऊनी वाढावी ती, त्याची माझे हित करीती सकळ संत येते. श्रुतींनी हित पाहिलं, पण श्रुती घरापर्यंत येत नाही. संत जन्माला आले, आपल्या भागात पोहोचले, घरोघर आले, उपदेश केला, हिताचा उपदेश केला. करोनी साया असं शिकवी ती, त्यांनी सांगितलं. बस आलेली वेळ घालू नका. आजची वेळ किती पैसे दिल्यानंतर पुन्हा येईल? नाही येणार दादा, पुन्हा नाही येणार, कधीच येणार नाही. म्हणून एक दिवस आपल्याला जायचं, वेळ महत्वाची आहे. नाहीतर करणाऱ्या माणसाला काम करू देत नाहीत, पण मागच्या कुटाळ्या करणारे, निंदा करणारे असे कुटाकुटी करतात. कुटीतात अलबत्ता कुटणं म्हणतात. याचा कोट त्याचा कोट, त्याचा कोट त्याचा, कुटायला चालूच आहे. काय अलबत्ता कुणाचा? साऱ्या गावाचा. हातात याचे आहे. आणि कुठतोय हा पारावर बसून वेळ घालवणं, याला टाइमपास म्हणायचं. आपल्या जीवनात आलेली वेळ सामान्य वाटतं का? आपलं सामान्य वेळ आहे का? आज या लहान मुलांकडे पाहून बघा, तुम्हाला नवल वाटतं की नाही? तुम्ही या वयात तुम्ही कधी टाळ वाजवली का? आता तुम्हाला वाजवा वाटत नाही का? झाडे महाराज यांना वाटत नाही का? तुम्हाला वाजवता येतात का? आता तुम्ही वाजवले नाही, तुमच्या बापाने. वाईट नका मानू, बरोबर आहे ना? परंपरा ही परंपराच आहे ना. यांचं पुण्य आहे की नाही? या वयामध्ये बघा ना, दोघं उभा राहिले की नाही? हे दोघं घरचे आहेत. कोणते? हे मधले दोन. टाळ्या वाजवा एकदा घरच्यासाठी. वा वा. मी कोणावलं यांना ओंकार दाल, जाऊ द्या म्हणलं यांना संस्थेत. लगेच हे मिक्स झाले लगेच. तुम्हाला कोणाला वाटलं का यांच्यात पटकन येऊन उभा राहू? पण हे दोघं आता घाबरले का? याला म्हणायचं शुद्ध बीजा पोटी. विठ्ठल हो, आपल्या जीवनातला वेळ तरुण भाग्यवंत नटे हरी नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी 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 कीर्तनात. धन्य जगी तोची एक हरिरंगीनाच वेळ आहे. यांच्या जीवनातली वेळ धन्य आहे म्हणायचं. म्हणजे आम्हालाही एवढ्या वयात नाही मला सापडलं. मी 7वीला माळ घातली आणि 10वीला आळंदीला गेलोय. अजून हे 3री 4थी 5वी 6वीचेच आहेत, लहान आहे. म्हणजे सगळ्याची वेळ सारखी नसते पंडित महाराज, बरोबर आहे ना? सगळ्याची वेळ वेळ सांगते. जीवनात पुन्हा वेळ सापडत नाही. बस याच्यातला कोण कुठं जाईल कोण जाणे, कोणा घडे उपासना, कोण या गादीवर, कोण इथं येईल, कोण एखादा मंत्री होऊ शकतो, राजकीय सामाजिक आध्यात्मिक धार्मिक मोठा अधिकारी होऊ शकतो, पण संस्कार सोडणार नाही ना तो.